कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शाहू आघाडीच्या प्रचाराचा श्रीफळ आज तिन्ही महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि गहिनीनाथाचं दर्शन घेऊन भाऊबली हनुमानाचं दर्शन घेऊन आज आपण शुभारंभ केलेला आहे। या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले या पॅनलचे प्रमुख श्रीमंत समरजित सिंग गाडगीराजे, दुसरे या कार्यक्रमाला उपस्थित अखिलेश राजे, या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षाचे उमेदवार सभागृहाचे सविता प्रताप मानेवहिनी, या ठिकाणी या कारखान्याचे शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह वरपडे, MP पाटील, भैयासाहेब माने, चंद्रकांत गवळी, प्रकाशराव गाडेकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व आज दोन्ही युतीचे अधिकृत उमेदवार, मोठ्या संख्येने उपस्थित सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आज आपण नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज आपण शुभारंभ केलेला आहे आणि आपण सर्वांनी आणि या नेते मंडळींनी अपेक्षा केलेली आहे की या निवडणुकीमध्ये न भूतो न भविष्यती असं या पॅनलला यश मिळावं आणि गहिनीतांनी अभूतपूर्व विजय मिळवून द्यावा अशी प्रार्थना मी पहिल्यांदा गहिनीनाथाला करतो। बंधुभगिनींनो, 11 वर्षांनी आपली ही आघाडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राजेश साहेबांची शाहू आघाडी एकत्र आलेली आहे। आता ही आघाडी फिविकॉलनं चिकटलेली नाही, ही आपण आता बिल्डिंग केलेली आहे आणि म्हणून मी त्या भाषणामध्ये म्हणालो होतो की आम्ही आता एकत्र आलेलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, कारण सारखं असं करत राहिलं तर जनतेला ते आवडत नाही आणि म्हणून या युतीच्या माध्यमातून कागल शहराचा विकास कसा होईल, कागल शहराचा आणि कागल शहरातील जनतेचा आणि विशेषतः होणाऱ्या सर्व तालुक्यातील निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्याचा आणि तालुक्याच्या जनतेचं भलं कसं होईल एवढा एक विश्वास घेऊन आम्ही ही युती केलेली आहे। आता विरोधक काही म्हणत असते, वास्तविक आम्ही विरोधक कोणाला मानतच नाही। वास्तविक आमची दोघांची युती झाली म्हटल्यावर लोक टीका काय करतायत मला याचं उत्तर अजून सापडले, म्हणजे आम्ही असंच लढत राहावं, संघर्ष करत राहावं, पैसे खर्च करत राहावेत अशी अनेकांची इच्छा असली तरी दुर्दैवानं आमची युती होऊन त्यांचं स्वप्न भंग झालेलं आहे। मला वाटते त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात, आमच्या युतीला दृष्ट लावू नये एवढी या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो। आता तुम्हाला सर्वांना आम्ही ज्यावेळेला आलो त्यावेळेला अवघडण्यासारखं वाटते, आता वास्तविक आता अवघडणं बंद करा। 11 वर्षापूर्वी सुद्धा आपण एकत्र होतो, पहिली कुणाला घोषणा द्यायची, दुसरी कुणाला पहिल्यांदा काय करा युतीची घोषणा द्या। आता मनातलं सगळं जळमळ काढून टाका आणि हातात हात घालून आपण या निवडणुकीमध्ये प्रचार करा। हे ठीक आहे, मी त्यावेळेला म्हणालो होतो की 11 वर्षात फुलाखालनं परत पाणी वाहून गेलेलं आहे, अनेकांची भांडणं झालेली आहेत, अनेकांचे मतभेद झालेले आहेत, अनेकांचे अनेक प्रसंग घडलेले आहेत। आता त्याचा उल्लेख समरजित राजेंनी केला की भाषणामध्ये हास्य दाखवून कुणी छोडलेलं नव्हतं। आता कदाचित त्या व्हिडिओ ते दाखवतील, भाषणं दाखवतील, आता कशाच्याही विश्वास न ठेवता नव्यानं आता पुन्हा एकदा आम्ही जी युती केलेली आहे ती लक्षात ठेवा आणि आज ज्या उमेदवारांनी आमच्यासाठी उमेदवारी परत घेतली त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। राजेश साहेबांनी सांगितलं की मी 9 ते 18 फॉर्म भरले होते, आता राजे साहेब तुमची शिस्तप्रिय पार्टी आहे आणि आमचा रेड्या पडायचा होता, तेव्हा आमचा रेडा उधळतो, पाणी उधळतात, त्याला कासरं लावावं लागतात, तरी सुद्धा
आपण या दोन्ही पार्ट्या अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये काम करू आणि ज्यांनी आज बंडखोरी केलेली आहे त्याला मी एक या निमित्ताने इशारा देतो, अब तुम्हारी खैर नाही. आणि म्हणून या निवडणुकीत ज्यांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांनी सत्तेचे अनेक फायदे घेतलेले आहेत आणि या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत, त्यांचं डिपॉझिटच कसं जप्त होईल हे आपण बघितलं पाहिजे. त्यांनी विश्वासघात केलेला नाही, त्यांनी जनतेच्या विश्वासाचा घात केलेला. या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी दोन गट एकत्र येणार म्हटल्यानंतर कुणाला आवडलं असेल, कुणाला आवडलं नसेल, पण आमच्या दोघांच्यासाठी जेव्हा निकाल लागेल तेव्हा आमच्या प्रतिष्ठेसाठी, आमच्या या राज्यामध्ये असलेल्या दोघांचं जे वजन आहे ते वाढवण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करावे. या निवडणुकीमध्ये कसलेही मतभेद न येता हे आम्ही साहेबांसाठी करतोय, राजेसाहेबांसाठी करतोय. भावना कार्यकर्त्यांनी आपल्या मनात बाळगली पाहिजे आणि कसल्याही पद्धतीचा मनामध्ये किंतु परंतु न आणता, कोणाला काही शंका असेल तर ताबडतोब आम्हाला कळवा, कोण नाराज नसेल तर त्याला कळवा, कोण विरोधी काम करत असेल तर कळवा. या निवडणुकीत आम्हाला फक्त विजय नाही, तो प्रचंड मताने विजय हवा आहे, एवढी अपेक्षा मी या निमित्ताने आपल्याला करतोय. आज मुद्दाम पंचायत केल्या नव्हत्या कारण आम्ही दोघं तिघं भाषण करणार होतो. आता ज्यावेळेला जाहीर सभा होईल, निवडणुकीच्या निमित्ताने कॉर्नर सभा होतील, तुमच्या प्रभागामध्ये आम्ही दोघं येऊ आणि आम्ही संपूर्णपणानं या कागल शहराच्या विकासाचं व्हिजन मांडू, या तालुक्याचा विकासाचं व्हिजन आपण मांडू आणि जनतेसाठी आम्ही काय करणार आहोत हे सर्व आम्ही आपल्या समोर ठेवू. एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. नगराध्यक्ष आणि असलेले सगळे नगरसेवक यांना प्रत्येक या मतदारसंघामध्ये आता यांचं शिवभूषित चिन्ह हे फायनल झालेलं आहे. आता 26 तारखेपर्यंत थांबायची आवश्यकता नाही. उद्याच्या उद्या जाहिराती छापून आपण प्रचाराला लागा. घड्याळ आणि आपली कबशी हे दोन चिन्ह ठरलेले आहेत, त्यामध्ये आता कसली अडचण राहिलेली नाही. त्यामुळं आतापासूनच आपण प्रचाराला लागा. घड्याळ आणि कबशी चिन्ह लक्षात ठेवा. घड्याळ आणि कबशी चिन्ह जिथे जिथं असेल त्याचा कटाकट मत दाबा आणि प्रचंड मताने विजय करायची विनंती करतो. आणि जाहीर सभेच्या निमित्ताने आता कुणावर बोलायचं हे मला कळत नाही. आता विरोधक आहेत, विरोधक नाहीत, समोरच्या पॅनलमध्ये आता किती उमेदवार टिकणार आहेत, किती आम्हाला पाठिंबा देणार आहेत, काय काय होणार आहे भविष्य सांगेल. परंतु या निवडणुकीत आपण सर्वांनी आपल्या प्रभागामध्ये, दुसऱ्या प्रभागामध्ये जायचं नाही. नगराध्यक्षासाठी कुणाच्या जबाबदारीत जावा, पण आपण प्रभागामध्ये प्रचंड मताधिक्य ज्या बूथवर मिळेल त्याला प्रचंड बक्षीस देण्याचं प्रकाशराव गाडेकरांनी जाहीर केलेलं आहे. तर तुम्ही ते बक्षीस मिळण्यासाठी म्हणजे ते कदाचित गाडीच देतील 4 चाकी. पुन्हा एकदा 4 चाकी चौकच करणार नाही, मोठं काय तर झालं. पुन्हा एकदा आपली मनापासून सर्वांचे आभार मानतो, तुम्हाला धन्यवाद देतो. आता मुरगुडला आमचा शुभारंभ असल्यामुळं आम्हाला जायला परवानगी द्यावी. आता आपण सर्व उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना द्यावी, श्रीरामाचं दर्शन घ्यावं आणि मिटिंगच्या निमित्ताने आपण बँकेमध्ये जावं अशी विनंती करतो. आपली रजा घेतो. जय जय महाराज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.